हॅलो, हाय, नमस्कार. तर तुम्ही आज म्हणत असणार, तर ताई आज कुठं चालल्या? तर आज आम्ही जातो आहे थोडंसं बाहेर फिरायला. तुम्हाला पुढे सांगणारच आहोत नेमकं कुठे जाणार आहोत सगळे बघा, हे आज सगळे चिल्लर मंडळी आहे. हे माझे मिस्टर आहेत, बाजूला माझ्या नणंदबाई आहेत आणि ह्या नणंदबाई खूप स्वीट स्वभावाच्या आहेत आणि हे आमचे दादा आहेत, म्हणजे नंदोय भाऊ. तर आम्ही सगळे मिळून आज जात आहोत फिरायला. मग फिरायला जाण्याच्या आधी थोडासा पोटोबा करण्यासाठी आम्ही थोडं थांबलेलो होतो. तर थोडासा हा असा जेवणाचा कार्यक्रम झाला. कोणी मिसळपाव मागवलं, तर कोणी पोहा, कोणी काय, असं सगळे मागवत होते, खात होते. चिल्लर कंपनी सर्वे मजेत. आज रविवार पण होता म्हणून रविवारची छान सुट्टी एन्जॉय करण्यासाठी निघालेलो होतो आम्ही. इकडं आमच्या छोटंसं पिल्लूला माझी नणंदबाई खाऊ घालत होत्या आणि आमचे दादा आम्हाला सगळं प्रोव्हाइड करत होते, खाण्यासाठी देत होते आणून. मग आणखी खाल्ल्यानंतर आम्ही निघालो प्रवासाला. तर आज आम्ही जात आहेत, म्हणजे गेलो होतो रविवारी मांडवगडला. मध्य प्रदेशमधलं आहे ते मांडवगड. तर शिरपूरहून बऱ्याच अंतरावरती मांडवगड हे येतं. मांडवगड खूप प्रसिद्ध आहे, ऐकलेलं होतं म्हणून आम्ही इथं गेलो. मग पोचल्यानंतर हे इथं होतं मस्जिद वगैरे, रूपमती महाल, जहाज महाल, असे बरेचसे महाल इथं आहेत. म्हणजेच राजबहादूर जे होते राजे, त्यांनी राणी रूपमतीसाठी महल बांधलेले होते. काही त्यांचं म्हणजे हे जहाज महल होतं ते 1469 ते 1500 इसवी सनच्या मध्ये बांधलं गेलं होतं. तर इथं कृत्रिम तलाव म्हणजे बनवला गेलेला आहे. तर आम्ही आधी तिकीटं वगैरे काढून घेतले आणि नंतर मग आम्ही सर्व पाहायला आलो. आम्ही पहिले पाहिलं जहाज महल, मग नंतर आलो आम्ही हिंडोला महलला. त्याला हिंडोला महलला झुला महल पण म्हणतात. म्हणजेच तिथं झोपाळ्यासारखा जो आकार तयार होतो त्यालाच म्हणून झुला महल म्हणतात. आधी आम्ही जहाज महलला गेलो. जहाज महल यासाठी म्हणतात की ज्या वेळेस पावसाळा असतो ना, तेथे जे तलाव आहेत, हे सर्व असे तलाव, तर ते पाण्याने असे भरून जातात आणि वरून जर पाहिलं ना, तर असं वाटतं कोणतं तरी जहाज ते पाण्यावरती तरंगत आहे, म्हणून त्याला जहाज महल असं म्हटलं गेलेलं आहे. आणि बरेचसे आम्ही फोटो वगैरे काढले. हे काही छोट्या छोट्या क्लिप आम्ही काढून ठेवलेल्या होत्या, ज्या काही मला काढता आलेल्या होत्या. आणि ही प्रतिकृती बनवलेली होती महालाची. तर हे होतं हिंडोला महल, त्यालाच आपण झुला महल म्हणतो. म्हणजे त्याची प्रतिमा ही झुल्यासारखी अशी बनवली गेलेली होती. नंतर मग आम्ही सगळं गार्डन वगैरे असं सर्व फिरलो. बराच वेळ सगळ्या मुलांना दाखवलं. पोरांनी सगळ्या माहिती जे होत्या ह्या अशा वाचून घेतल्या, जेणेकरून त्यांना पुढचा इतिहास समजेल नेमकं काय होतं. ही होती बावडी, होती चंपा बावडी. तर इथं पाणी राहायचं ह्या हौदमध्ये, आणि आधीच्या काळी नाही का, या हौदांमध्ये फुलं टाकले जायचे, जेणेकरून फुलांचा वास पूर्ण महलामध्ये दरवळत राहील, यासाठी असं काहीतरी सुविधा बनवलेली होती. नंतर हे असे तलाव होते स्विमिंग पूलसारखे बनवलेले, एकदम छान दिसत होतं. आणि बघायला गेलं ना, हे जो प्राचीन इतिहास आहे ना, तो आपण स्वतः अनुभवायचा असेल तर त्या ठिकाणी आपण जातो, पाहतो, प्रत्यक्ष आपण ते सर्व वास्तू पाहतो, त्यावेळेसच आपल्याला ते समजतं. आणि हे नंतर गार्डन होतं, म्हणजे हे नंतर गार्डन बनवलेलं असेल तर गार्डनमध्ये थोडंसं फेरफटका मारल्यानंतर आम्ही थोडंसं बाजारामध्येही फेरफटका मारला. हे असं थोडंसं बाजारामध्ये अशा वस्तू होत्या. नंतर तिथून आम्ही निघालो राणी रूपमती महलला. तर राणी रूपमती महल हे खूप उंच शिखरावरती, म्हणजे उंच ठिकाणी आहे. तर त्याची उंची ही 365 मीटर असावी. तर तिथं जाण्यासाठी आम्ही गाडी पार्किंगला लावली आणि नंतर मग पायी पायी चालत आम्ही वरती आलो. पहा किती सुंदर असं राणी रूपमतीचं महल होतं. जे बाजबहादूर जे राजे होते, त्यांनी त्यांच्या राणीसाठी, राणी रूपमतीसाठी हे महाल बांधलेला होता. राणी रूपमती ज्या होत्या त्या म्हणजे नर्मदे मातेच्या खूप
अशा पुजारी होत्या, म्हणजे खूप अशा ते नर्मदा मातेला मानत होत्या, म्हणून मग त्यांच्यासाठी हा महल बांधला गेला, ज्याचे करून म्हणजे नर्मदेच्या दर्शन घेऊनच ते सकाळची दिनचर्या करत असत, म्हणून त्यांच्यासाठी तो महल बांधला गेला होता. मग नंतर आम्ही निघालो पुढच्या वाटेसाठी. सगळं पाहिल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही येऊन पोचलो होतो मग नंतर बाबा भिलवडदेव इथं. बाबा भिलवडदेव हे एक मंदिर आहे. तर मंदिर हे एका म्हणजे नागदेवतेचंच मंदिर आहे. तर छान असं एकदम मंदिर मोठं भव्य बांधलेलं होतं. पहा तर किती सुंदर अशी प्रतिकृती बांधलेली होती. मस्त मूर्ती होत्या छान, सिंह, घोडे, हत्ती, मोर असं सगळं दिलेलं होतं या मंदिरावरती. तर असं वाटत होतं ना हे पण एकदम जुनं मंदिर असावं, पण अलीकडेच बांधलेलं आहे, काही इतकं जुनं नाही आहे. पण वास्तू ही खूप सुंदर बांधली गेलेली होती आणि पूर्ण नक्षीदार असं काम केलेलं होतं त्या मंदिरावरती. मला तर असं वाटलं तर पाहतच राहावं मंदिराला, म्हणून मी बाहेरून खूप असं त्याला पाहिलं. खूप सगळ्या बाजूंनी त्याचे व्हिडिओ वगैरे घेतले. असं वाटत होतं एकदम प्रसन्न वातावरण होतं, आल्हाददायी वातावरण होतं आणि शांत वातावरण होतं. डोंगराच्या वरती, इतक्या वरती बांधलेलं मंदिर आणि सुरेख इतकं छान कलाकृती केलेली होती ना, तर काय सांगावं त्यात. आता जे अनुभवलं आहे त्यातल्या बाकीच्या गोष्टी आपण तुमच्याजवळ शेअर करू शकतो, पण बाकीच्या गोष्टी शेअर करू शकत नाही. तर माझ्या मनातल्या भावना त्याच कशा होत्या. आणि आत मंदिरामध्ये भजनं वगैरे चालू होते ना, तर खूपच छान वाटत होतं. नंतर मग इकडे सगळं किती खोलवरती त्याच जो रोड दिसतो ना छोटासा, तिथून आम्ही सगळं असं वरती आलेलो होतो वरच्या साईडला. आणि मी हे अशी छोट्या क्लिपा घेऊन घेतलेल्या होत्या मंदिराच्या बाहेरून. तर खूप सारे फोटो काढले आम्ही, महलाच्या ठिकाणीही काढले आणि नंतर देवाच्या मंदिराच्या ठिकाणीही काढले. मध्ये मस्त भजनं चालू होते, सुंदर असे भजनं चालू होते आणि नेमकं सायंकाळच्या वेळेस गेलेलो असल्या कारणाने आम्हाला छान आरतीही मिळाली, छान दर्शन झाले मध्ये आणि एकदम छान असं प्रसन्न वातावरण होतं. असं वाटत होतं की इथं थांबून जावं, पण इथं थांबण्याच्या अनुमती नाही आहे. म्हणजे सायंकाळी 6:30-7 वाजेनंतर इथे सगळं मंदिर बंद होतं, कारण की म्हणजे जंगल आहे म्हणून लवकर बंद करत असावं. पण सुरेख मंदिर आहे. जर तुमचं येण्याचं झालं तर नक्की आवर्जून या मंदिराला भेट द्या. खूपच आल्हाददायी वातावरण आहे. पहा किती सुंदर डोंगराच्या कुशीत हे मंदिर आहे. इतकं सुंदर वातावरण होतं आणि तो बघा कितीसा रोडवरून दिसत होत्या. त्या रोडाने आम्ही असं फिरत गोल करत पूर्ण असं वरती आलेलो होतो. खूप उंचावरती हे मंदिर आहे आणि सायंकाळचं बघा किती छान दृश्य दिसत आहे. आणि बसण्यासाठी भाविकांसाठी इतकी छान सोय केलेली आहे ना. हे मंदिराचे क्लिप बघा किती लांबून काढलं आहे मी. हे इतकं छान दिसत होतं मंदिर, अतिशय सुंदर असं दिसत होतं आणि आजूबाजूचा प्रदेश पूर्ण डोंगर झाडं झुडपं असं पूर्ण दिसत होतं. तर आजचा प्रवास आमचा खूप म्हणजे प्रसन्न झाला, सुंदर झाला आणि अशा पद्धतीने आमचा आज रविवार घालवला आम्ही. आणि नंतर भिलवडदेव बाबांचेही तुम्ही दर्शन पाहू शकतात. तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी रेसिपी घेऊन किंवा नवीन काहीतरी शेअर करायला. तर आमचा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.